अहो कुठे चाललात तुम्ही? शिकार करायला चाललो आहे त्या समरची. असं काय करताय तुम्ही? मग काय करू? माझ्या मुलीवर हल्ला केला त्याने, त्या समरला जिवंत सोडू की त्याची पूजा करू? अहो पण ही योग्य पद्धत नाहीये शिक्षा देण्याची. कुठला मार्ग आहे दुसरा? दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे. माझ्या मुलीवर हल्ला करतो काय? नाही त्याचा मुर्दा पडला ना तर नाव नाही लावणार. रावसाहेब प्लीज ऐका माझं. तुम्ही तर बोलूच नका. तुमच्या बहिणीवर झाल्यानंतर तुम्ही काय करत होता? तुम्ही त्याचा हातपाय तोडून मुंडकं उडवायला पाहिजे होतं आतापर्यंत. मी आत्ता सुद्धा जाऊन समोरचं मुंडकं उडवू शकतो, पण मुहूर्त नसेल मिळाला तुम्हाला. रावसाहेब मी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे आणि त्यांनी समरला अटक सुद्धा केलंय. त्याने काही होणार नाही. तो शिर्के त्या समरला एक दिवस सुद्धा तुरुंगात बसायला घेणार नाही. आता न्याय मलाच करावा लागेल. रावसाहेब प्लीज माझं ऐकून घ्या. तुमचा राग, तुमचा संताप हे सगळं मी समजू शकतो, पण आपण जरा सबुरीने घ्यायला. आत्ताच आपण आपला पक्ष स्थापन केलाय आणि आपलं हे असं वागणं म्हणजे आपल्या पक्षाला गालबोट लागण्यासारखं आहे. कदाचित हा त्यांचा ट्रॅप असू शकतो. शिर्केंना सुद्धा हेच हवं असेल तर त्या समोरला तर मी उत्तर देणारच आहे. फक्त योग्य वेळेची वाट बघतोय. रावसाहेब, दादा म्हणतोय ते एकदम बरोबर आहे, पण उगाच डोक्यात राग घालून आपलंच नुकसान होईल. आणि मला खरंच काही लागलं नाहीये. रमानी स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं. तिला लागलं, पण तिने माझ्या केसालाही धक्का लागू दिला नाहीये. रमा, तुम्हाला माहिती नाहीये तेजू माझ्यासाठी काय आहे. आज तुम्ही तेजूचा जीव नाही वाचवला, माझा जीव वाचवलाय. अहो एवढं काय त्यात? मी फक्त माझं काम केलंय मालक. तुम्ही जे केलंय त्याची परतफेड नाही आम्ही करू शकत, पण परतफेड करू शकत नाही म्हणून परतफेड करायची नाही हे सुद्धा बरोबर नाही. थँक्यू. शिक्षा तर त्यांना होईलच ग मंजू. आता छोटे मालक म्हटले ना त्यांनी तक्रार केली आहे म्हणून, आणि त्या समर साहेबांना तर पकडलं बी आहे. बरं झालं. त्यांना म्हणावं चांगलं फोडून काढ त्यांना. मुलगी घरात एकटी आहे म्हटल्यावर लगेच गुंड पाठवतात वय. पण रमे, त्यांना कसं कळलं ग की ताईसाहेब घरात एकट्याच आहे? मला तरी वाटतंय कोणीतरी घरावर पार्ट ठेवून असेल बघ. नाही ग, आपण समजे नसतानाच हे घडलंय म्हणजे त्यांना माहीतच होतं की ताईसाहेब घरात एकट्याच असणार. मला तर असं वाटतंय घरातलाच कोणतरी घरफोडे असणार. तसं बी असू शकतंय बघ, पण ते तर आता पोलीसच शोधू शकतात. नाहीतर त्या समर साहेबांना 2 फटके मारले ना तरी ते त्याचं नाव सांगून देतील बघ. समरपेक्षा त्या घरफोड्याला चांगलं फोडून काढलं पाहिजे. काय हो हरी भाऊ? म्या नाही काय केलं, म्या नाही काय केलं. अहो तुम्ही काही नाही केलं, मग ते भांड कसं पडलं तुमच्याकडून? काय भांड? भांड होय, त्याचं काय मग? पडलं तर पडलं, तुमच्या हातून नाही का पडत. ए रमा, तुला बाई साहेबांनी बोलवले, जा भेटून जा आणि आपापली कामं करा. मला लागले ते शिकवाया. रमे, मला तर कधी कधी ना हरिभाऊंवरच संशय येतो ग. नाही ग, ते असं काही करतील असं वाटत नाही मला. म्हणजे नाही, ते टोचून बोलतात, तोंडावर बोलतात अगदी. पण तसं छोट्या मालकांनी समजवलं आहे त्यांना. ते इतक्या खालच्या पातळीवर जातील असं मला नाही वाटत. बरं चल, आधी बाईसाहेब काय म्हणतात ना ते बघून येते मी. बाईसाहेब, बोलावलं होतं तुम्ही? हो रमा, असं फार क्वचित होतं की रावसाहेब स्वतःहून काही बक्षीस देत आहेत. आणि तुझ्या बाबतीत तर हे दुसऱ्यांदा होतंय. पहिल्या वेळेला जेव्हा तू प्रतापला वाचवलंस तेव्हा, आणि आता तेजूला वाचवलंस तेव्हा. पण मला जरा टेन्शन आलंय. काय झालं बाईसाहेब? अगं मला कळतच नाहीये की तुला काय गिफ्ट द्यायचं. आता ह्या टेन्शन मधनं तूच मला बाहेर काढ. सांग तुला काय हवंय
आता या काळजीतून मी तुम्हाला बाहेर काढावं एवढंच म्हणणं आहे ना तुमचं. मग मी आज सांगते तुम्हाला, मला काय बी नकोय. आणि तुम्हाला हवं असेल तर रावसाहेबांना सांगा तुम्ही की बक्षीस दिलंय म्हणून. म्हणजे खोटं बोलू? अगं रावसाहेबांसारखं मलाही वाटतं ना तुला काहीतरी गिफ्ट द्यावं. तेव्हा मनमोकळेपणाने सांग तुला काय हवंय. भाईसाहेब, तुम्ही न मागताच एवढं समजा दिलंय मला. आधी नोकरी दिली, चांगला पगार दिला, आमच्या सुमेचं लग्न लावून दिलं, मग नंतर चिंगीच्या शिक्षणाचा पण खर्च उचलताय. माझी धावपळ होऊ नये म्हणून मोबाईल बी आणून दिलाय मला. पर या घरात समद्यांचं प्रेम मिळतंय, मला मान मिळतोय. मग आणखीन कशाला काही हवंय? मला वाटलंच होतं तू असं म्हणणार. अहो पण भाईसाहेब, मला खरंच हे बघ, तू या घरामध्ये स्वयंपाक करायला आलीस, हळूहळू करत सगळं घर सांभाळायला लागलीस, तेही कसलीही अपेक्षा न ठेवता. अगं आता तर तुझ्याशिवाय या घरातलं पानही हलत नाही, म्हणून मी तुला बढती द्यायचं ठरवलंय. तू आता फक्त स्वयंपाकीण राहिलेली नाहीयेस, केअरटेकर झालीयस. केअरटेकर? हो, आणि तुझा पगारही दुप्पट केलाय मी. अगं आपली माणसं करणार नाहीत इतकं करतेस तू सगळ्यांसाठी, प्रत्येकाची काळजी घेतेस. त्यापुढे हे काहीच नाहीये. मला जेवढं शक्य होत आहे ना तेवढं मी करते. अहो बाईसाहेब, तुम्ही जेवढं करतात तेच लई आहे बघा. केअरटेकर? गुड. आता केअरटेकर मॅडमना काहीतरी काम दिलंच पाहिजे. सुखी राहा. आता खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर आणि मला माहिती आहे तू ती व्यवस्थित निभावशील. रमा, इथे आहात तुम्ही? अहो माझी फाईल सापडत नाहीये, कुठे ठेवली तुम्ही? आली नवीन जबाबदारी. बघते मी. सांगा, कुठल्या रंगाची फाईल आहे? गुलाबी गुलाबी रंगाची. बर. ठीक आहे. अहो बघा तर खरं. ही नाहीये फाईल, मला माहितीये. बर ठीक आहे. तिकडे ठेवली. ठीक आहे, ही असेल ती. नाही, ही सुद्धा नाही. अहो मग नक्की कुठली फाईल हवी आहे तुम्हाला? लाल लाल रंगाची. नक्की? छोटे मालक, नक्की कुठला रंग सांगितला तुम्ही? गुलाबी. पर आता तर तुम्ही लाल म्हटला. लाल बोललो होतो? नाही नाही नाही, गुलाबी गुलाबी फिक्स. अहो मग ही काय? नाही नाही, लाल 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 फिक्स, लाल फिक्स. छोटे मालक, अशी कुठली बी फाईल नाहीये इथं. नाहीये? समजा कळतंय बरं का मला छोटे मालक. मला ठाऊक आहे तुम्हाला कुठली बी फाईल नकोय आणि तुम्ही हे समजा मुद्दाम करताय. नाही नाही नाही, सांगतो सांगतो. मला तुमच्याकडून पार्टी हवी. पार्टी? कशाबद्दल? कशाबद्दल काय? तुमचं प्रमोशन झालं आणि त्यात तुमचा पगार डबल झाला आणि तुम्ही केअरटेकर झालात, त्याबद्दल पार्टी तर द्यायलाच पाहिजे ना. हा, व्हायलाच हवी पार्टी. तुमचं प्रमोशन झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आता सांगा, आता पार्टीचं कसं करायचं? अहो मी काही तुम्हाला पार्टी देणार आहे. मी काय तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी द्या असं नाही म्हणत आहे. मग कुठं हवी तुम्हाला पार्टी? नाही, ते मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार. तुम्ही आज संध्याकाळी मला भेटायला येणार आहात ना? खूप छान जागा आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, येणार की नाही? थँक्यू. कशाबद्दल? तुम्ही म्हणालात ना की आज संध्याकाळी भेटायला येणार म्हणून. हा हो, मी कधी असं काय म्हटलं? तुम्ही नाही, तुमचे डोळे आणि चेहरा बोलला माझ्याशी. ठीक आहे, फाईल तुमची.
रमे काय ते रमे हा इथंच हा तिथं बघ काय लागले? ते लाजनाचा गुलाबी रंग आहे तो असा नाही जायचा. गप्प मंजू, तुझं बी ना काय बी असते. बरं आज एवढी खुश का? तुला खरं सांगू का, बाईसाहेबांनी आज माझा पगार वाढवलाय. अगं काय सांगतेस, लई भारी ग. हा म्हणजे तुझ्या खुशीचं एक कारण तर कळलंय मला, पण या गालावरच्या लालीचं बी कारण सांगून टाकते. चुप के ग, उगाच आपलं काहीतरी असं काय बी कारण वगैरे नाहीये. ग रमा, जी बाईसाहेब. रमा, मी आणि तेजू बाहेर जाणार आहोत, तिथूनच जेवून येऊ. त्याच्यामुळे आमच्यासाठी काही करू नकोस. प्रतापला काय हवंय ना त्याप्रमाणे बनव. बाई बाईसाहेब, आज जरा लवकर घरी गेलं तर चालेल का? का तुला कुठे बाहेर जायचंय का? अहो नाही, तसं नाही, पर जरा काम आहे. मी इथली समधी कामं आवरून मगच जाईल. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. बाहेर जायचंय मग? अगं नाही, कुठं काय असं, मी घरीच जाणार आहे. अगं मंजू, खरंच घरीच जाणार आहे मी. रमे, हा टप्पा मला नाही द्यायचा, दुसऱ्यांना द्यायचा. आणि माझ्याशी खोटं तर अजिबात बोलायचं नाही, मला समजून सांगायचं. आणि काय ग, छोट्या मालकाने बोलवलंय ना? कुठे बोलवलंय? बरं बाई, मला नको सांगूस तू. बरं रमे ऐक, जरा सांभाळून जा आणि कोणाला सांगू बी नकोस. माहिती ना, घरात एक तर आधीच एक घर फोड्या हाय. काळजी घे. अगं नाही ग मंजू, आम्हाला कोणी नाही पकडणार. म्हणजे आम्ही कसं आम्ही चांगलंय. अगं मंजू, आजकाल लईच फिरकी घ्यायला लागली बरं का तू माझी. काम करच, लई काम पडले. तुम्हाला त्रास होतोय माझा त्रास होतोय का? अगं नाही, असं असेल तर सांगा, मी आत्ताच्या आत्ता घर सोडून निघून जाते. म्हणजे तुम्हाला अगं बाई रमा लवकर आलीस ग बाई, तू बरं झालं. आता मी रमाला, ए रमा चल ग आपण फिरायला जाऊ. अगे दम खाऊ दे की तिला, आत्ता चाले ना. तुम्ही थांब जरा. मामी काय ग, पाय पडते, थांब. विरोबा सगळं चांगलं करेल बघ. मग काय, कुठली आनंदाची बातमी आणली? तुला ग कसं कळलं आनंदाची बातमी आहे म्हणून? अगं तुझा चेहराच सांगतोय मला. अगं मामी, बाईसाहेबांनी माझा पगार वाढवलाय बघ. होय, आणि नुसतंच वाढवलं नाही, आधीपेक्षा डबलच केलाय बघ. खरं सांगतेस? होय. हात तो हात दुप्पट पगार. एवढं काय प्रेम होतं चाललं ग त्यांचं तुझ्यावर? अगं मी काय आता फक्त स्वयंपाकी नाही राहिले. अगं बाईसाहेबांनी अख्ख्या घराची जबाबदारी दिली बघ माझ्यावर. ते काय ते इंग्रजीत म्हणतात ना, अगं मला कुठं येत इंग्रजी. केअरटेकर केलं आहे बघ. रमा, जबाबदारी वाढली असेल नाही ग तुझ्या आता? चला, म्हणजे माझ्या डोक्याचा ताण आता मिटला. ऐका, पगार वाढला हिचा, आणि तुझा ताण कसा मिटला? आता हिचा पगार वाढलाय म्हणजे काय काय पाहिजे मला, काय नाही ते सगळं लिहून ठेवते मी. नाहीतरी तुम्ही काही घेऊन देत नाही. तिचा पगार आहे की आता दुपटीने वाढलेला. मग काय घ्यायचं ते घेईन मी तिच्या पगारात, सगळं घेईल भागवून. एवढं काय त्याच्यात? काय ग रमे, देशील ना तुझा निम्मा पगार मला? आजीच्या जीवर बायजी उदार. रमा, एक पैसा तिच्या हातावर ठेवायचा नाही. स्वतःला कमवायची नाही अक्कल, एवढं तर स्वतः कमवायचं होतं. हा ठीक आहे ठीक आहे, एवढं बोलून दाखवायची काही गरज नाहीये. रमे चल ग आपण तालुक्याला जाऊ. लय खरेदी करावीशी वाटते ना तुला, मी सगळी यादी देते. चल चल आपण जाऊ. नुसता पगार वाढलाय तिचा, पैशाची थैली घेऊन नाही आलेली. चाललेली तालुक्याला टनाटना उड्या मारत खरेदी करायला. अगं थांब सुमे, आपण नंतर जाऊ कधीतरी. आता मला एक काम आहे, तेवढं करून येते मी बाहेरचं. हा काम? कसलं काम? आता तू वाड्यावरून आली ना रमे? अगं एक काम राहिलं होतं, तेवढं करून येते. अगं मग येताना करून यायचं रमे. ए डुचके, कशाला ग तुला एवढा चौकशा? जर गपगर बस की तिथं. हा रमा, बाईसाहेबांनी काय केलं म्हणले तुला? केअरटेकर. हा, आता तसं केलंय ना, तर आता जरा टापटीप राहत झाल बर का. असे कपडे घालत जाऊ नको. वाटली पाहिजेस की रे तू केअरटेकर म्हणून. अगं मामी, केअरटेकर. अगं तीच ते. तुला तो ड्रेस आणला होता का नाही, तो घालून जात जा. हा वय, बरं चल, मी तयारी करते, मला जायला उशीर होतोय. उशीर? पण नक्की कुठं जायचंय तुला ग? तुम्ही तुला मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का ग? अगं गप बस की बाई जरा. हा
रमा बाहेर जायच्या अगोदर दिवसभर साखर ठेव तुझ्या हाताने आणि नमस्कार कर. ये. रमे छान दिसते नेहमीपेक्षा. नाही म्हणजे लिपस्टिक लावली आहे, छान आवरलं पण आहे. कुठं महत्वाचं काम आहे का काही? हा महत्वाचंच काम आहे ते म्हणजे तुला असं वाटल की मी असं विचारतेय तुला का कुठे चाललीये, काय चाललीये, सगळ्या चौकशा करते ना. पण तसं काही नाहीये ग. मी आपलं हे असं सहज विचारलं तुला. अगं मी कुठे नटलीये सुमे. आपलं फक्त तयारी केली बघ. बरं चल मामी मी येते. हा रमा जपून जा आणि लवकर ये बाय. बाय. बाईसाहेबांनी सांगितलंय का ग का? नाही बाईसाहेबांनी नाही, छोट्या मालकांचं काम आहे. बर जा. छोटे मालक हो असं काय बघताय? अहो कुठे हरवलात? तुम्ही खूप सुंदर दिसताय. थँक्यू. आपण इथं का आलोय? इथं कशी करणार पार्टी? हीच तर खरी गंमत आहे. अहो पर असं करून कसं चालेल? एक मिनिट, त्याची काही गरज नाहीये. सगळी व्यवस्था मी केली आहे इथे. या अहो पण या इथे बसा. बसा. इथे एक मिनिट आलो. शिरा. अरे वा, म्हणजे तुम्ही ओळखलात शिरा आहे तर. क्या बात. तर हा शिरा आपल्या आजच्या पार्टीचा मेनू. बर पण तुम्ही घरून आणलात हा? अहो पर मी आणि मंजू दोघींनी बी बनवला नव्हता. मग कोणी बनवला? तुम्ही? तुम्हाला काय वाटतं मला शिरा बनवायला येत नाही? अहो, नाही नाही मी असं कुठे म्हणते. मी आता फक्त आता बोलत बसू नका, पटकन सुरू करा. हे बरं आहे, पार्टी बी माझीच आहे आणि म्याच आधी खायचं वय. ही पार्टी ना तुमची आहे ना माझी आहे. पार्टी आपली आहे. ही अशी पार्टी करायची होती तर तुम्हाला. काय झालं? बरोबर नाहीये? लय छान झालं. आता मला भरवा. थांबा. मग कशी वाटली पार्टी? मी कधी कल्पना बी केली नव्हती अशा पार्टीची. हे समजा मी पहिल्यांदाच केलंय. मी सुद्धा. एकदम सफान असल्यासारखंच वाटते. रमा, एकमेकांच्या हातातले हात खरे आहेत. आता खरं वाटतंय ना? नाही थांबा, तुम्हाला खरं वाटावं म्हणून मी एक सरप्राईज गिफ्ट आणले. एक मिनिट, आधी तुम्ही डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि मी सांगितल्याशिवाय अजिबात उघडायचे नाही. अजिबात नाही. आता डोळे उघडा. हे तर लईच सुंदर आहे. पण छोटे मालक, मला ठाऊक आहेत मी लई प्रेमानं आणलेत ते, पण मी नाही घेऊ शकत. म्हणजे तुमचं मन नाही दुखवायचंय मला, पण मी आहे घेतलं तर घरी काय सांगू?
आणि मागच्या फोनचं माहित आहे ना तुम्हाला, त्यापेक्षा नकोच. ठीक आहे. मी एक काम करतो, जेव्हा आपलं लग्न होईल ना तेव्हा मी हे तुम्हाला देईन. तोपर्यंत मी हे जपून ठेवतो. तोपर्यंत तुमच्यासाठी मी हे करूच शकतो. माझी एक रिक्वेस्ट आहे. हं? तुम्ही मला हे झुमके घालून दाखवा ना, प्लीज प्लीज प्लीज, एकदा. बर, पण आता तुम्ही डोळे बंद करा. का? अहो सांगते ना. बर. आणि अजिबात उघडायचं नाही. हम्म. छोटे मालक. उघडू? तुझ्या डोळ्यात चांदवा उतरतो ग जपून, सांगू नको त्याला तुझ्या दोन झुब्यांचे ग खोण. तुझ्या बटेतून दिसे उर्दू लिपीचे ग खळे, त्याला झुब्या आड कर आभाळ मोकळे. एक मिनिट.